प्रेमळ स्वभाव आहे का वेदाच्या बाबांचा? बाप म्हणून मुलीला समजून घेऊ शकत नाही? 4 पावलं चालले असते तर वेदापाशी खोलीत सुद्धा आले नाही ते. मीरा, अथर्व तुझ्यामुळे रूम मध्ये आले नाहीये. विसरलीस? तूच त्या दिवशी त्यांना रागाने म्हणाली होतीस ना की आमच्या खोलीत यायचं नाही म्हणून. तुमच्या खोलीत यायला मला परवानगी नाहीये ना? अगदी तसंच वेदा या खोलीत नसताना तुम्ही या खोलीत यायचं नाही. मीरा, तू गैरसमज करतेयस अथर्वबद्दल. अगं ते खरंच खूप प्रेमळ आहेत आणि वेदावर त्यांचं खूप प्रेम आहे. मला झोप आलीये, मी झोपते. मीरा, मीरा, वेदा आता जशी अथर्ववर रागवून झोपलीये ना तशीच तूही झोपलीयस. खरं म्हणजे मी असताना सुद्धा वेदा आणि मी असंच करायचो. शेवटी आपण तिघी कुठे वेगळे आहोत. माया, हे बघ, हिंग आणि ओव्याची आयुर्वेदिक गोळी आहे, ही घे, तुला बरं वाटेल. नकोय. अगं नको नको म्हणून कसं चालेल? आणि अचानक तुझ्या पोटात कसं ग दुखायला लागलं? आज दुपारी तर तू जेवली नाहीयेस तरी पण. दुखतंय एवढंच सांगू शकते. 1 मिनिट, मी म्हणूनच सांगते तुला, तू ही गोळी घे, तुला बरं वाटेल. आमच्या ह्यांच्या पोटात दुखतं ना तेव्हा मी त्यांना हीच गोळी देते, त्यांना लगेच बरं वाटतं. घेऊन टाक पटकन. अरे मला नकोय ना, नकोय मला. अगं काय केलंस हे? आता कसं बरं वाटेल तुला? जोपर्यंत त्या मीराचं मरण बघत नाही मी तोपर्यंत माझ्या जीवाला शांत वाटणार नाही. माया, ये. माया, हे बघ, आपण दुसऱ्यांवरती खूप विश्वास ठेवून बघितलाय, पण आता जे काही करायचंय ते आपण दोघांनी करायचंय. चल लवकर, चल. काही गरज नाहीये या सगळ्याची. त्या दोघींना मारण्यासाठी माझे हात पुरेसे आहेत. चला, तुला जसं मारायचंय ना तसं मार, पण आज त्या दोघींना मारून टाकूयात. चल चल माया, चल चल. नाही अजित, नाही अजित, नाही. कुठेही जायचं नाही. माया थांब. प्लीज प्लीज. मामा, आज थांबवू नकोस. आज थांबवू नकोस. बावळटासारखं बोलू नका तुम्ही दोघं जण. आणि हे बघा अजित, रागाच्या भरात भलतं सलतं पाऊल उचलशील आणि होत्याचं नव्हतं होऊन जाईल ना, सगळं हातातून निसटेल. आणि काय ग माया, तुला कळत नाहीये? ज्याच्यासाठी तू हे सगळं करतेस तोच हातात न निसटला तर उपयोग काय आहे सगळ्याचा? हरकत नाही. आज जीव गेला तरी चालेल. आज त्या मीराचा आणि वेदाचा शेवटचा दिवस आहे या घरामध्ये. बाय हुक, हर बाय क्रुक. 1 मिनिट, जरा तुझं डोकं ना शांत ठेव. आता अनन्या, अथर्व आणि दादा तिघही घरात आहेत. त्यातल्या एकाने जरी तुला पाहिलं ना तर ही जी प्रॉपर्टी आहे ना ती विसरायची. आणि तू सुद्धा विसरायचंस अथर्वला. मग काय करायचं आपण? बघत बसायचं नुसतं त्यांच्याकडे? असं म्हटलंय का मी? नाही ना. थोडा वेळ जाऊ दे ना. योग्य वेळ आली ना की मग घाव घालायचा. योग्य वेळ, योग्य वेळ, योग्य वेळ. कधी येणार आहे योग्य वेळ? हा? त्या मीराचा आणि त्या वेदाचा जीव घ्यायचाय मला. किती थांबायचं अजून? कधी येणार आहे योग्य वेळ?
अनन्या, जेव्हा अथर्व आणि मायाचं लग्न ठरवलं जात होतं तेव्हा मला एक साधू बाबा भेटले. तेव्हा त्या बाबांनी मला सांगितलं की दुसरी बायको घात करेल. मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी अचानक माझ्या चेनला हात घातला आणि ते एक मंत्र पुटपुटले. त्यानंतर मला वाटायला लागलं की माया आणि अथर्वचं लग्न अजिबात होता कामा नये. ओम नमो हनुमते रुद्रावताराय. मार्जरी, मदत कर, मदत कर. काय करतेस मंजिरी? हा मूर्खपणा आहे. दिव्य शक्तीने मंतरलेला अलंकार आहे तो. असा सहजासहजी वेगळा होणार नाही. पुन्हा तसा प्रयत्न करायला जाशील तर भस्म होशील. मार्जरी, हिरड्याच्या गळ्यात ही माळ आपल्याला कटावीच लागेल. या माळेमुळे माझी मोहिनी चालत नाहीये त्याच्यावरती. प्रत्येक गोष्टीत आडवा येतोय. आपलं हे काम पूर्ण होत नाहीये. काम एक मनुष्य आणि एक आत्मा एकत्र आल्याने तुझी मोहिनी विद्या काम करत नाहीये. तू त्या दोघींकडे लक्ष दे, नाहीतर एक दिवस आपल्या सगळ्या शक्ती काम करेनाशा होतील मंजिरी. सध्याही बऱ्याच शक्तींना बाधा यायला लागलीये. सोड तो अलंकार, सोड तो अलंकार. मीरा, अंबिका, मीरा, तुम्हा दोघींना लवकरात लवकर मला वेगळं करावंच लागणार आहे. मॅडम
सॉरी. झोपमोड झाली का तुझी माया? त्या मीराने तुझ्या आयुष्याची राखरांगोळी केली. तुला इतकी शांत झोप कशी लागते ग? तुला राग नाही येत तिचा? येतो ना? ग मग कर ना काहीतरी. असं काहीतरी कर की ती दादासाहेबांच्या मनात न उतरली पाहिजे. तिला सून म्हणून या घरात आणलंय याचा त्यांना पश्चाताप व्हायला पाहिजे. हं? करशील ना? मॅडम तुम्ही जे बोलाल ते करा तुम्ही प्लीज. माया आता हे सगळं पण मीच सांगायचं का तुला? आता जे काय करायचंय ते तुला करायचंय माया. ती मीरा अथर्वसाठी अपशकुनी आहे हे तुला दाखवून द्यायचंय त्यांना. यासाठी तुला अथर्वला मारावं लागलं तरी चालेल. आणि त्या खुनाचा आहार त्या मीरावरती टाकायचा. प्लीज 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 मॅडम प्लीज. कळलं? मी एकदा मला मारण्याचा प्रयत्न केला. माझा खूप जीव आहे त्याच्यावर. प्लीज तुला कळत नाहीये का? तुला तुझा जीव महत्वाचा आहे की त्या अथर्वचा? मानाच्या साडीचा विधी आठवतोय ना? तेव्हा कशी माती खाल्ली होतीस तू? पुन्हा ती माती तुला खाता येणार नाही. कारण उद्या सूर्यास्तापर्यंतचाच वेळ आहे तुझ्याकडे. जर का अथर्वच्या जीवावर बेतलं नाही तर माया नाही आली अजून. भूक नाही लागली वाटतं तिला. अथर्व पण नाही आलाय. तू खाऊ घे. अजून कशी नाही आली ही मीरा? मीरा खायला चाललीस? जा जा. आणि कसं आहे लवकरच तू या घराची मोलकरीण होणार आहेस ना परत. जशी आधी होतीस तशीच, हो की नाही? कसं आहे मीरा, तुझ्यासारख्या मुलींनी फॅमिलीची स्वप्न कधीच बघू नये, कारण ती कधीच खरी होत नाहीत. हे तू मला सांगतेस माया? तुझ्यासारख्या कपटी मुलींची स्वप्न तर कधीच पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे तुझी कर्म तुझ्यापाशी आणि माझी कर्म माझ्यापाशी. कळलं? कर्म नाही ग, पाप. पाप केलंयस तू.
या घरात मोलकरीण म्हणून आलीस, सगळ्यांशी गोड गोड बोललीस, सगळ्यांची मनं जिंकलीस. आणि शेवटी सगळ्यांचा विश्वासघात केलास आणि या घराची मालकीण झालीस. झाले, मी या घराची मालकीण झाले. पण माया, जरी तू मला पुन्हा या घराची मोलकरीण बनवलंस ना, तरी सुद्धा मी या घरात राहू शकते. आणि इथे नाही तर दुसरीकडे कुठेतरी राहू शकते. आणि तेही नाही जमलं ना, तर मी माझ्या गावी जाऊन राहू शकते. पण माया, जर मी तुला या घरातून हाकलवलं तर तू काय करशील ग? कुठे जाशील? विचार करून ठेव, कारण ही वेळ तुझ्यावर लवकरच येणार. वेदा, वेदाचा विचार कर तू, माझा नको करूस, कळला? कारण लवकरच तुझ्या समोर वेदाचा गेम ओव्हर होणार आहे. तेव्हा काय करशील? वेदाला बोट तर लावून दाखव. नाही तुझी बोट छाटली ना, तर बघच. वेदाचे बाबा! दादा, वेदाचे बाबा! अथर्व कोण? अथर्व, काय झालंय तुम्हाला? अथर्व बाळा, उठ ना, डोळे उघड ना. अथर्व, काय झालंय ना? वेदाचे बाबा! वेदाचे बाबा! अरे बापरे, खूप लागलं, रक्त पण येत आहे. दादा, दादा, दादा उठ ना. आई बघ ना. दादा. अथर्व! अथर्व, काय झालंय तुम्हाला? अथर्व, उठ ना बाळा. वेदाचे बाबा! कसा पडला अथर्व? ही मीरा, हिने पडला अथर्वला. मी नाही. आईसाहेब, गप्पा बस, एक शब्द बोलू नकोस. या घरात सून म्हणून आलीस का अथर्वचं दुर्दैव होऊन? का त्याच्या जीवाशी खेळतीयस का? मंजिरी, अथर्वला आधी हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. अजित, उचल त्याला, चल. सावकाश, सावकाश. मलाही अथर्व सोबत जावंच लागेल. त्या आजीचा काहीच भरोसा नाही. संधी पाहून तो घात करू शकतो. बाय गॉड, किती रक्त आलंय. सावकाश, प्लीज हळू. बघितलं ना काय केलं या मुलीने? मी म्हणाले होते तुम्हाला. आईसाहेब, मी वेदाच्या बाबांना काही केलेलं नाहीये. हे किती खोटं बोलते ही.
स्वतःच्या डोळ्याने पाहिलं. हिने अथर्वच्या पायात पाय अडकवून त्याला पाडलंय. माया माया, मी त्यांच्या पायात पाय अडकवला नाहीये. हे मीरा, ज्या दिवशी तू या घरात आलीयस तेव्हापासून या घरात फक्त अशुभच घडतंय. मंजिरी प्लीज शांत हो. अथर्वला काही होणार नाहीये. ती काय म्हणते याच्यावर विश्वास तर ठेवून बघ एकदा. कसा विश्वास ठेवू? तुम्ही बघताय ना हे काय झालंय ते. ह्याला म्हणतात दुसऱ्या बायकोने घात करणं. घात करणं दुसरी बायको घात करणं